राज्यातील सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन पुकारलंय। या आंदोलनाचे पडसाद छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील बघायला मिळाले। मागण्या पूर्ण होत नसल्यानं राज्यभरातील सुमारे 17 लाख कर्मचारी आणि शिक्षकांनी मंगळवारपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे। कर्मचारी संघटनांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या वर्षभरात विविध आंदोलनांच्या माध्यमातून शासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला। धरणे, सत्याग्रह, वॉकआउट, राज्यव्यापी निदर्शनं, शाळा बंद आंदोलन तसंच नागपूर इथं हिवाळी अधिवेशनादरम्यान साखळी उपोषण अशा अनेक टप्प्यातून कर्मचारी शिक्षकांनी आपली भूमिका मांडली। मात्र यानंतरही कोणताही ठोस निर्णय झालेला नसल्याचा आरोप या संघटनांनी केला आहे। मुख्य मागण्यांमध्ये सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना तातडीनं लागू करणं, रिक्त पदं भरणं, कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित करणं, अनुकंपा तत्वावरील नियुक्त्या करणं, निवृत्तीचं वय 60 वर्ष करणं तसंच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न सोडवणं यांचा समावेश आहे। विशेष म्हणजे नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान करण्यात आलेल्या साखळी उपोषणानंतर 15 दिवसात चर्चा घेण्याचं आश्वासन शासनाकडून देण्यात आलं होतं। मात्र अद्याप कोणतीही बैठक आयोजित करण्यात आलेली नसल्यानं कर्मचारी संघटनांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जाते। दरम्यान शासनानं तातडीनं सकारात्मक भूमिका घेऊन चर्चा सुरू करावी, अन्यथा हा संप अधिक तीव्र करण्याचा इशाराही या संघटनांनी दिला आहे। राज्यभरातील प्रशासनावर या संपाचा मोठा परिणाम होण्याची शक्यता असून सामान्य नागरिकांनाही याचा फटका बसण्याची शक्यता आहे। रुग्णसेवेवर परिणाम झाला हे आम्हाला मान्य आहे, त्याबद्दल आम्ही जनतेची दिलगिरी व्यक्त करतो। परंतु त्या रुग्णसेवेचं काम करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना योग्य प्रमाणात त्यांचा मोबदला मिळत नसेल, सोयी सुविधाला मिळत नसेल तर ते योग्य परिणाम देऊ शकत नाही, म्हणून हा संप आहे।